देखो भाई, आता बदलून टाक. ओके, आता हा कुठल्या बाजूने आहे तो बघावा लागेल. याला म्हणता, परंतु साईज बघा मित्रांनो, साईज देखो क्या है. चला साईज बघा फक्त, काय माशाची साईज आहे मित्रांनो. आणि जबरदस्त कॅच आहे आपल्याला आजचा. आणि पूर्ण मस्तपैकी साईजचा सुरमई आलेला आहे बघा. आणि मित्रांनो फारलाय कुठे तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलोय खूप खोल समुद्रामध्ये. आणि आज पण होणार आहे सुरमईची तुफानी मासेमारी. तर मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला ना, तो त्याला जे कमेंट आलेत खरोखरच मन भारावून येतं आहे. कारण खूप चांगले कमेंट तुमच्याद्वारे आलेत मला. आणि असेच प्लीज असेच कमेंट करत राहा. खरोखरच काहीतरी केल्यासारखं वाटतं, म्हणजे आपण जे करतोय ते कुठेतरी सार्थक लागल्यासारखं वाटतं. म्हणून सांगतोय, हे कमेंट हे कंपल्सरी करा. व्हिडिओ सुरुवातीलाच सांगतोय. तर आज पण आपण सुरमईच्या मासेमारीसाठी समुद्रामध्ये आलो आहे. आणि आज पण खूप धमाल आणि जे काय होणार आहे पुढे पुढे जे काय मासे मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी सांगतो, खरोखरच मी काल काही शब्द वापरले असे की आम्ही समुद्रामध्ये येतो, खूप मेहनत करतो आणि जे काय असेल ते प्रॉपर जे काय असेल ते तुमच्यासमोर आम्ही मांडत असतो. मग त्याच धर्तीवर तुम्ही जे कमेंट केलेत ना, ते खरोखरच मनाला भिडणारे आहेत, खूप चांगले आहेत. आणि असेच आयुष्यभर कमेंट करत राहा आणि असेच आयुष्यभर आमच्यासोबत राहा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा पण व्हिडिओ सुरमईच्या मासेमारीचा होणार आहे आणि धमाल होणार आहे. मित्रांनो, नक्कीच नवीन कोण आला असेल आणि मासेमारीची आवड असेल, मोठमोठे सुरमई बघायचे असतील, मोठमोठे मासे बघायचे असतील, विविध प्रकारचे मासे बघायचे असतील, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि चांगले कमेंट पुन्हा सांगते नक्की करा. व्हिडिओला लगेच चालू करूया. सूर्य बघा आज मावळत आला आहे आणि जाळी आमची एक 15-20 मिनिटापूर्वीच मारून झालीत. थोडा वेळ बसलो, थोडा वेळ म्हटलं थांबूया. जाळी मारून आल्यानंतर बघा एकदम ओकेमध्ये सगळी जाळी मारून झालीत, हाता वगैरे देऊन झालेला आहे. आज काय माहिती आहे मित्रांनो खासियताची, की आम्ही आज एका वेगळ्या जागेवरती येऊन राहिलो. सगळेजण तिकडे वेंगुर्ला साईडला धावलेत, पण आम्ही जरा देवगड साईडला आलोत. कारण तुम्हाला सांगतो, काल एका बोटीने आमच्या अगदी बाजूनेच जाळी मारली, मग त्याला मासे मिळाले. पण आम्हाला का तुम्ही बघितलं तर आम्हाला फक्त 3 सुरमई, एक बारकी सुरमई आणि 2 साधारणतः ठीक आहे ठीकठाक साईजचे सुरमई मिळाले होते. आणि त्याला मात्र 6 मोठे सुरमई भेटले होते. कसं होतं कधी कधी माहिती आहे, माशाची दिशा जर या साईडने असेल ना आणि जर मी इथे राहिलो आणि माझ्या बाजूला जर तिकडे एक बोट राहिली ना, मग त्याला ते 100% मासे मिळते. कारण त्याने आपलं पूर्ण माग जोडलेलं असतं. हे असं होतं का म्हणून आम्ही आज आजूबाजूला बोटच नाही आहेत, अगदी लांबपर्यंत आम्ही अंतर ठेवून राहिलो आहे. म्हणजे जरी कोण आला मध्ये तरी पण त्याचा अडथळा होणार नाही, अशा रीतीने आम्ही आज राहिलो आहे. तर आज बघूया, आज नक्कीच चान्सेस तर आहेत. बघूया, देवाला काळजी, जे काय होईल ते पुढे बघत राहू नक्कीच. तर काय होतं मित्रांनो, की कालपर्यंत वातावरण थोडंसं गरम होतं, पण आता ना थोडी दिवस अजून मावळला नाही तरी पण अजून थंडी लागायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कशी काय माहिती नाही, पण वातावरण आजचं खूप थंड आहे. इथे काय वाटत नाही, समुद्रामध्ये असेल ना तोपर्यंत थंडी लागतच नाही. पण जसं तू किनाऱ्याला जाशील, जसं आम्ही किनाऱ्याला जाऊ, एकदम बेकार थंडी लागते. चादर बिदर घेऊन जे काय असेल ते अंगावर ओढून राहावं लागतं, अशी परिस्थिती असते. पण आज समुद्रामध्ये पण आज थंडी लागते. आता आज बघूया कसं काय होते. आज जवळपास आम्ही 11-11:30लाच उठू आणि जाळी ओढून किनाऱ्यालगत जाण्याची शक्यता आहे. बघूया पुढे जे काय होईल ते आपण बघणारच आहोत. पण आज काल मी तुम्हाला बोललो होतो, काल जर मासे भेटले नाहीत तर आम्ही सेटिंग बदलणार. पण आज काही सेटिंगमध्ये चेंजेस केलेला नाही आहे अजिबात. आज जे सेटिंग आहे तेच सेटिंग ठेवले आणि त्याच पाण्याच्या अंदाजावर आपण राहिलो आहोत. एक वेगळी बोट बाहेरून चालली, तुम्हाला दाखवतो. आमच्या इकडे ना अशा पद्धतीच्या बोटी नाही आहेत बघा. हे बघा, फोन केल्यावर व्यवस्थित दिसत नाही आहे, पण अशा पद्धतीच्या बोटी आमच्याकडे नाही आहेत. आमच्या इकडे ना कॅबिन असतात प्रत्येक बोटला, पण या बोटला कॅबिनच नाही आहे बघा. हे जुन्या काळातलं काहीतरी मॉडेल आहे, तारू वगैरे म्हणतात त्या टाईपचं काहीतरी असू शकतं. आणि एकदम जवळून चाललं आहे बघा. आमच्यामध्ये मला माझ्या मते बावट्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे. बघूया. तर मित्रांनो, जेवणाची वेळ झाली आणि डब्यामध्ये बघा रोजच्या प्रमाणे चपात्या दिल्यात आणि इकडे मिक्स व्हेज आहे. ही आमची सगळ्यांची फेवरेट आहे. आणि आज व्हेज जेवण का, कारण काल बुधवार होता, आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे आज व्हेज दिलेलं आहे जेवण. आणि वातावरण बघा एकदम शांत झालं आहे.
तुम्हाला मी बोललो होतो लांब लांबपर्यंत कुठे बोटी दिसत नाही आहेत, तसंच चित्र आहे बघा. फक्त एक बोट दिसते सामकी बघा, ही लाईट दिसते ना बारीक डॉटवाली, ती एकच बोट, पण ती बाहेर आहे, खूप बाहेर आहे. लाईट दिसते पण ती खूप बाहेर आहे. शांत वातावरण झालं. चला सगळेजण जेवायला या मस्तपैकी, आपण मिक्स वेजचा आनंद घेऊया. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर मित्रांनो रात्रीचे 12:23 झालेली आहेत आणि डाळी ओढण्याची पण वेळ झाली आहे. तर मुद्दा इथे वाट बघतोय, रस्सी बांधलेली आहे मशीनला. तर बघूया आज आपलं लक आजमूया. मशीन हे बघा, मी बोललो होतो ना आतमध्ये करून ठेवतो म्हणून, ते अशा प्रकारे. कारण जर साईडला जर कुठली बोट आली किंवा अजून कुठे पार्क करायची असेल बोट, तर प्रॉब्लेम येत नाही. तर जेव्हा मारायची असते ना तेव्हा सरळ करायचं आणि नाही तर मग आतमध्ये घेऊन ठेवायचं असतं. तर चला जाळी ओढूया, बघूया आपलं लक आजमूया आज काय काय मिळते आपल्याला. तर मित्रांनो आतापर्यंत 8 जाळी ओढून झाली आहेत, परफेक्टली 8 जाळी, म्हणजे 8 भैरपा आतमध्ये आलेली आहेत. हे बघा 8 भैरपा टोटली आतमध्ये आलेत आणि एक मस्तपैकी साईजचा सुरमई आलेला आहे बघा. आणि मित्रांनो फारला आहे कुठे, तर पुढे आणि मागे दोन्ही साईडला हा मस्तपैकी फारलेला आहे बघा. आणि संध्याकाळच्या तामसीचा मासा असेल मित्रांनो. चांदवडीचा मासा अजूनपर्यंत पडला नाही. जो चांदवडीचा मासा असतो ना तो याच्यापेक्षा कडक असतो, तुम्हाला दाखवीन मी. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही सुरमईच्या मासेमारीसाठी येता ना तेव्हा ही बाजू सांभाळायची, खूप सांभाळावी लागते. कारण डोक्याकडची जर बाजू आहे ना, समुद्र टोक आहे, त्याचं तुम्हाला लागलं तर खूप मोठी जखम होते आणि लवकर जखम बरी होत नाही मित्रांनो. आता हे जे आशी आहे ना मित्रांनो, हे परफेक्ट फिट झालं आहे माशाला. जर ओढून काढायला आलं ना तर थोडासा घासण्याची शक्यता, म्हणून चाकू लावणार आहोत आपण तिथे. कारण नाहीतर मग थोडंसं घासेल आणि नंतर मग मार्केटमध्ये जेव्हा आम्ही घेऊन जाऊ तेव्हा त्याचं डिमांड कमी होईल. कारण सांगतील लोक घासलेलं आहे, हे आहे ते आहे, कारणं असतात फक्त आणि काय नसतं. त्याच्यासाठी म्हणून हा पर्याय आहे बघा. आता आशी लावलं आहे आणि मासा एकदम सेफली बाहेर. बघा केवढा मोठा साईजचा आहे. आता किती किलोचा असेल तुम्हीच मला सांगा. मग दाखव जरा वाचू. हे बघा चला. तर मित्रांनो आपली बरोबर 10 जाळी ओढून झालेली आहेत. आणि बघा साईज बघा फक्त, काय माशाची साईज आहे मित्रांनो. आणि जबरदस्त कॅच आहे आपल्याला आजचा. आणि पूर्ण गोलवट करून आला होता मासा मित्रांनो, पण जिवंत काय रे, पूर्ण गोलवट करून आला होता. हे बघा अजून पण इथे पिळ आलेला आहे बघा. आणि मस्त साईजचा मित्रांनो मासा भेटला आहे. बघूया अजून बरीचशी जाळी बाकी, अजून बावटा यायचा बाकी. मधला बावटा अजून घेतला नाही आहे, पण नक्कीच पुढे पुढे जाऊन चांगले कॅचेस बघायला मिळते एवढे नक्की. हा बघा किंग साईज. तर मित्रांनो आपली अर्धी जाळी ओढून जाईल, म्हणजे एक बावटा आतमध्ये आलेला आहे आणि जास्त काही रिपोर्ट नाही. तर 2 सुरमई सुरुवातीला भेटले तुम्हाला दाखवले. आणि पुन्हा बघा एकटा ओढतोय मस्तपैकी. आणि हे बघा आता सरकीचं बोया येते जवळ, बघूया बोया येईपर्यंत काही येतं आहे का. फक्त 2 मिनिटाचा कालावधी असेल, काही सेकंदांचा कालावधी असेल, त्याच्यामध्ये बघूया. तर एखादा मासा जर आला वरती उठून तर नक्कीच बघायला मिळेल. हे बघा बोया पण आलेला आहे. चला तर आपण आता जास्त वेळ नको घेऊया, आता मध्ये मध्ये थांबूया. जेवढे मासे येतील तेवढे सगळे तुम्हाला दाखवेन नक्कीच. तर व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो अजून एक किंग साईजचा सुरमई आलेला आहे बघा. जबरदस्त साईज आहे मित्रांनो, मोठी बघू शकता आपण. त्याला वरती घेतला नाही आम्ही, कारण पडण्याची शक्यता मित्रांनो असते. आणि पूर्ण हे करून आलं आहे बघा, गुरपटून आलेला आहे जाळ्यामध्ये. त्याच्यामुळे आता त्याला शिवा पहिली शोधावी लागेल, शिवा कुठून आहे काय आहे, आणि त्यानंतर मग त्याला बाहेर काढावं लागेल. मित्रांनो मी सुरुवातीला बोललो होतो, तुम्हाला आठवतं आहे मला माहीत नाही, की आम्ही आज वेगळ्या ठिकाणी येऊन राहिलो आहे. पॉईंट तर सांगणार नाही, पण नक्कीच एक आजूबाजूला कोणती बोट नसल्याचा एक फायदा असतो, की जाळी आधी सवडी राहतात आणि त्याच्यामुळे कोणते प्रॉब्लेम होत नाहीत. हा बघा
देखो भाई, आता बदलून टाक. ओके, आता हा कुठल्या बाजूने आहे तो बघावा लागेल. याला म्हणतात मित्रांनो सरकीचा मासा. जेव्हा सरकी लागते ना मित्रांनो, तेव्हा असे मोठमोठे मासे आपल्याला बघायला मिळतात आणि पुढेही बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे नवीन आले असेल ना तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा मासा जाळ्यातनं बाहेर काढणं ही पण एक कलाच आहे मित्रांनो, आणि हे नवीन माणसाला जमण्यासारखं नाही आहे. मला तर मुळीच नाही. तर माझा भाऊ बरेच वर्ष धंदा करतो, एक 6 ते 7 वर्ष, माझ्यापेक्षा लहान आहे, पण 6 ते 7 वर्ष धंद्याला येतो आहे. त्याच्यामुळे त्याला अनुभव आहे आणि त्याच्यामुळे तो आणि मी दोघेजण येऊ शकतो. हा बघा, थोडा वेळ लागला, परंतु साईज बघा मित्रांनो, साईज देखो क्या है. चला, टेन kg प्लस आहे नक्कीच. नक्कीच आता व्हिडिओ स्किप करू नका अजिबात. पुढे पुढे नक्कीच मासे येत राहतील आणि मजा करत राहूया. तर मित्रांनो फायनली आमची सगळी जाळी ओढून झालीत आणि रात्रीचे वाजले 2:45 बरोबर. आम्ही थोडं आज आरामात ओढतोय. चला, तर तुम्हाला मगाशी दाखवलं काय काय मिळाले ते पुन्हा एकदा दाखवतो. एकदा मासे आपल्याला काय मिळाले. त्यात बारीक मासे कमी आहेत, मोठे मासे जास्ती आहेत. तुम्हाला माहिती आहे, चढ उतार. मित्रांनो काय असतं माहिती आहे, त्यासाठी रोज यावं लागतं समुद्रामध्ये. आणि एकदा लाईन मिळाली ना, त्या लाईनला मासे मिळत आहेत तर ती लाईन कधीच सोडायची नसते. 2 ते 3 दिवस तुम्हाला मासे कंटिन्युअसली मिळत असतात. आणि लाईननुसार राहिला तर काय प्रॉब्लेमच नाही. आता काय झालं आहे, सध्या पहिल्यांदा सरकी असायची, म्हणजे वाव असायचे. प्रत्येकाचे वाव घालून प्रत्येकजण अंदाजे जाळी मारत असायचं. तर आता काय झालं आहे, GPS पॉईंटमुळे खूप सोपं झालं आहे. हां बाबा, एवढे पॉईंट आहेत वरचे, एवढे पॉईंट आहेत खालचे. मग त्या ह्याच्यावरती अभ्यास करून राहता येतं. म्हणजे ती लाईन सोडू शकत नाही. म्हणजे ती एक चांगलं पडतं, ते बरं पडतं. हां बाबा, चला या लाईनला मासे भेटले, या लाईनला राहूया, असा विषय असतो. त्याच्यामुळे आता बघूया, आता 2 ते 3 दिवस पुढचे कसे होत आहेत ते. आणि नक्कीच आतापर्यंत खूप चांगला सपोर्ट केला आहे, तसाच सपोर्ट राहू दे. एकदा मासे दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघितलं होतं सुरुवातीला ही एक सुरमई मिळाली होती. ही एक सुरमई मिळाली, सगळ्यात लहान पहिली मिळाली. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी मिळाली आहे. आणि त्याच्यानंतर ही किंग साईज आहे मित्रांनो, जबरदस्त साईजची सुरमई आहे. बघा, तुम्हाला दाखवतो. बघा, माझ्या हातावरून तुम्हाला अंदाज येत असेल. आणि याच्यावरती हात ठेवतो, बघा किती डिफरन्स आहे तो दोघांमध्ये. आणि तो छोटा साईज आहे. एक खेकडा मिळाला इथे, हे देखो, खेकडा मिळाला आहे. त्यानंतर 2 बांगडे, फक्त एवढंच. आणि बारीक साईज मासे नाही आहेत मित्रांनो, कमी आहेत. हे आपलं पाल आहे, ते आता आपल्याला जाळ्यांवरती घालायचं आहे. आणि एवढा सन्नाटा आहे ना की आजूबाजूला कोण दिसतच नाही आहे. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि पुन्हा सांगतो की जर तुम्हाला मासेमारीची आवड असेल, फिशिंग बघायची असेल, खोल समुद्रातली मासेमारी बघायची असेल, मोठमोठे अशा प्रकारचे सुरमई जर बघायचे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.